तुकोबांच्या पालखी प्रस्थानावेळी नेमकं तिथं काय घडलं, तिथले बारकावे लक्षात घेतलेत आणि तिथल्या वातावरणाचा आढावा देण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत माझे सहकारी प्रशांत सागवेकर. रामकृष्ण हरी माऊली, सध्या काय घडतंय देहूमध्ये? माऊली रामकृष्ण हरी. देहू आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की कशा पद्धतीनं भक्तिमय झालेला आहे. खरं तर हा दरवर्षी इथला अनुभव आहे. देहूमध्ये येणारी प्रचंड भाविक, देहूमध्ये येणारे वारकरी आणि अनेक संप्रदायांची लोक या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहेत. आज खरं तर प्रस्थान सोहळा आहे आणि या प्रस्थान सोहळ्याचा जो नजारा असतो ना सिद्धेश, हा अप्रतिम असतो आणि अगदी याची देही याची डोळा हे सगळं जर अनुभवणं हे खरं तर पुण्याचा भाग म्हणावा, नशिबाचा भाग म्हणावा, एवढं त्याचं पुण्य आहे, श्रद्धा आहे, लोकांची भक्ती आहे. आणि त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामधून हजारो लाखो भाविक हे देहू आणि आळंदीमध्ये येत असतात. आज देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. इनामदार वाड्यामध्ये आज पालखी मुक्कामाला आहे आणि हे सगळं घडत असताना या ठिकाणचा जो उत्साह आहे हा उत्साह अवर्णनीय आहे. आता या सगळ्या संदर्भात मला खरं तर सिद्धेश आज चर्चा करायची आहे. आज योगायोगानं आपल्यासोबत स्वामी महाराज भिसे आहेत, जे या सगळ्या संत परंपरेचे अभ्यासक आहेत म्हणूया. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जोपासली आहे आणि त्याकरता लागणारा जो काही श्रम आहेत, कष्ट आहेत, मेहनत आहे ती त्यांनी घेतली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रवचन आख्यानं होत असतात, आपण सातत्यानं बघत असतो.